स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. जबरदस्तीचे लग्न. विशालजी त्याचीच वाट पाहत असतात. रुद्राई आल्यावर ते दोघे ऑफिससाठी निघून जातात. ते दोघे गेल्यानंतर ईश्वरी आणि लक्ष्मीजी किचनमध्ये जातात. दुसरीकडे ते दोघे राठोड मार्बल इंडस्ट्रीमध्ये पोचतात. दोघेही आपल्या आपल्या केबिनमध्ये जाऊन कामाला लागतात. त्याचवेळी पायल हॉस्पिटलमध्ये असते. पेशंट्सना तपासून ती आपल्या केबिनमध्ये येते. ती डोळे मिटून काही वेळ बसून राहते. ती मनात विचार करते, रुद्रभाऊ किती बारकाईने लक्ष देतो. खरंच माझं वजन कमी झालं आहे का? आणि जर तसं असेल तर मला त्याकडे लक्ष द्यायला हवं. पायल आपला फोन उचलते आणि काहीतरी शोधू लागते. दुसऱ्या बाजूला रुद्राय आपल्या कामात व्यस्त असतो. तेवढ्यात त्याच्या केबिनच्या दरवाजावर टकटक होते. रुद्राय म्हणतो, यस कम इन. मास्क घातलेला तो मुलगा आत येऊन रुद्राई समोर उभा राहतो. रुद्राईचं अजून त्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं. त्याची नजर फाईलवरच असते. बराच वेळ समोरून काहीच आवाज येत नाही. हे लक्षात आल्यावर रुद्राई म्हणतो, काही बोलायचं आहे का, की फक्त उभंच राहायचं आहे? काय काम आहे? तो मुलगा काहीच बोलत नाही. तेव्हा रुद्राई म्हणतो, मौनव्रत घेतलं आहे का काय? इतकं बोलून रुद्राई समोर पाहतो आणि त्याला तो मास्क घातलेला मुलगा दिसतो. रुद्राई म्हणतो, ओ म्हणजे तू आहेस. मी विचार करत होतो कोण आहे ते. बस तो मुलगा. थँक्यू बॉस. रुद्राय म्हणतो, तू आधी सांगितलं का नाही की तू आहेस? तो मुलगा म्हणतो, तुम्ही फाईलमध्ये व्यस्त होतात म्हणून तुम्हाला डिस्टर्ब करणं योग्य वाटलं नाही. रुद्राय म्हणतो, मग काय बातमी आहे? तो मुलगा म्हणतो, सगळं काही नॉर्मल आहे. मला नाही वाटत की रवी काही उलटसुलट करेल. रुद्राय म्हणतो, करूही शकतो. तो मुलगा म्हणतो, पण बॉस त्याला काही करायचंच असतं तर तुम्ही बाहेर असताना केलं असतं. त्याने तेव्हाही काही केलं नाही म्हणजे त्याने आपला पराभव मान्य केला आहे. रुद्राय म्हणतो, माहीत नाही. बरं तुला हवं असेल तर काही दिवसांसाठी बाहेर जाऊ शकतोस. तो मुलगा म्हणतो, ठीक आहे बॉस, मग मी आज संध्याकाळीच निघतो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, पण संपर्कात राहा. मी फोन केला तर तुला परत यावं लागू शकतं. तो मुलगा म्हणतो, ठीक आहे बॉस. त्यानंतर तो मुलगा तिथून निघून जातो आणि रुद्राय पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो फोनमध्ये वेळ पाहतो. 12 वाजायला आलेले असतात. रुद्राय फाईल्स आवरतो आणि फोन घेऊन खाली येतो. तो पायलला घेण्यासाठी तिच्या हॉस्पिटलकडे निघतो. काही वेळाने रुद्राय पायलच्या केबिनमध्ये येतो. पायल डोळे मिटून बसलेली असते. रुद्राय तिच्याजवळ येतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. पायल डोळे उघडते तर समोर रुद्राय उभा असतो. ती लगेच सरळ बसते. पायल म्हणते, तू कधी आलास? रुद्राय म्हणतो, जेव्हा तू रिलॅक्स करत होतीस. पायल म्हणते, अच्छा कॉफी घेणार का? रुद्राय म्हणतो, नाही, आपल्याला निघायला हवं. चलायचं? ठीक आहे चल. ते दोघे तिथून मार्केटमध्ये येतात. पायल यादीतलं सामान सांगत होती आणि रुद्राय ते खरेदी करत होता. जवळपास 2 तासांच्या मेहनतीनंतर ते दोघे सगळं सामान खरेदी करतात. रुद्राय म्हणतो, अजून काही सामान राहिलं आहे का? पायल म्हणते, नाही भाऊ, यादीत जेवढं होतं ते सगळं झालं आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, काही राहिलं असेल तर नंतर येईल. रुद्राय पायलसोबत मंदिरात येतो. त्यावेळी पंडितजी मंदिरातच असतात. रुद्राय मंदिरात प्रवेश करतो आणि महादेवांसमोर मस्तक झुकवून नमस्कार करतो. त्यानंतर तो पंडितजींजवळ येतो. रुद्राय म्हणतो, पंडितजी, सामान आलं आहे, एकदा पाहून घ्या. पंडितजी म्हणतात, ठीक आहे चला. रुद्राय आणि पायल सगळं सामान घेऊन पंडितजींजवळ येतात. पंडितजी सगळं सामान तपासतात आणि या दिवशी पडताळणी करतात. पंडितजी म्हणतात, ठीक आहे, सगळं सामान आहे, ते आत ठेवून द्या. बाकी फुलं, माळा आणि नैवेद्य उद्या येतील. रुद्राय म्हणतो, मी उद्या सकाळी लवकर जाऊन फुलं, धोत्र आणि बेलपत्र घेऊन येतो आणि पायल नैवेद्य आणायला जाईल. पंडितजी म्हणतात, ठीक आहे. पंडितजींशी बोलून झाल्यावर रुद्राय आणि पायल परत जाण्यासाठी कारमध्ये येतात. रुद्राय फोनमध्ये वेळ पाहतो. 4 वाजायला आलेले असतात आणि त्या दोघांनाही भूक लागलेली असते. रुद्राय म्हणतो, चल आधी जेवण करूया, मला खूप भूक लागली आहे. पायल म्हणते, हो मलाही लागली. रुद्राय आणि पायल तिथून एका रेस्टॉरंटमध्ये येतात. रुद्राय दोघांसाठी जेवणाची ऑर्डर देतो. रुद्रायची नजर फोनवर असते आणि तो शांत बसलेला असतो. पायल देखील काही बोलत नसते. काही वेळातच त्यांची ऑर्डर येते आणि रुद्राय आणि पायल दोघेही जेवण करू लागतात. जेवणानंतर रुद्राय दोघांसाठी कॉफी ऑर्डर करतो. रुद्राय कॉफीचा एक घूट घेतो आणि पायलला, काय झालं पायल, काही गोष्ट आहे का? पायल म्हणते, नाही तर भाऊ, तू असं का विचारत आहेस? रुद्राय म्हणतो, तू आधीपेक्षा खूप बदलली आहेस. काही गोष्ट असेल किंवा काही अडचण असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस.
पायल म्हणते, मला माहिती आहे भाऊ, पण अशी काही गोष्ट नाही. रुद्राय म्हणतो, नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे. दोघेही कॉफी पितात. त्यानंतर रुद्राय पेमेंट करतो. ते दोघे तिथून बाहेर येतात. रुद्राय पायलला हॉस्पिटलमध्ये सोडतो आणि मग ऑफिसमध्ये येतो. रुद्राय आपल्या केबिनमध्ये येतो आणि काम करू लागतो. अजून थोडाच वेळ झाला होता. तेवढ्यात विशालजी तिथे येतात आणि त्याला म्हणतात, रुद्र, तू कधी आलास आणि तुझं काम झालं का? रुद्राय म्हणतो, मी आताच थोड्या वेळापूर्वी आलो. हो काका, काम झालं आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. विशालजी म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर ते आपल्या केबिनमध्ये निघून जातात. रुद्राय पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त होतो आणि अशाच प्रकारे दिवस निघून जातो. इकडे राठोड भवनमध्ये ईश्वरी आणि लक्ष्मीजी किचनमध्ये काम करत होत्या, तर दुसरीकडे ऑफिसमध्ये रुद्राय आपल्या फाईल्स घेऊन बसला होता. रुद्राय फोनमध्ये वेळ पाहतो. रात्रीचे 8 वाजले होते. रुद्राय आपल्या केबिनमधील अतिरिक्त फाईल्स बाजूला ठेवू लागतो. रात्री 9 नंतर विशालजी रुद्रायच्या केबिनमध्ये येतात आणि त्याला म्हणतात, रुद्र, घरी जायचं नाही का? रुद्राय म्हणतो, जायचं आहे काका, थोडं काम करून घेतो, मग येतो. विशालजी म्हणता, आता काम उद्या कर. तसंही उद्या पूर्ण दिवस तुला खूप काम आहे, म्हणून आता घरी चल. रुद्राय म्हणतो, हो काका, तेही बरोबर आहे, चला जाऊया. रुद्राय उरलेलं सामान आवरतो, आपला केबिन लॉक करतो आणि खाली पार्किंगमध्ये येतो. ते दोघे तिथून राठोड भवनासाठी निघतात. रात्री 9:30 पर्यंत ते दोघे घरी पोहोचतात. त्यावेळी ईश्वरी खाली हॉलमध्ये होती. रुद्राय आपल्या खोलीत येतो आणि कपडे बदलण्यासाठी जातो. काही वेळाने रुद्राय खाली येतो. थोड्याच वेळात सगळेजण डायनिंग टेबलवर येतात. ईश्वरी सर्वांना जेवण वाटते. त्यानंतर सगळेजण एकत्र जेवतात. जेवण झाल्यानंतर सगळेजण उठणार इतक्यात रुद्राय म्हणतो, मला तुम्हा सगळ्यांशी काही बोलायचं आहे. लक्ष्मीजी म्हणतात, हो बेटा, बोल ना, काय गोष्ट आहे? रुद्राय म्हणतो, आई, उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मंदिरात यायचं आहे. लक्ष्मीजी हसत म्हणतात, ठीक आहे, आम्ही तयार होऊ. रुद्राय म्हणतो, आई, तुम्ही आणि काका सकाळी 9 वाजेपर्यंत निघा, म्हणजे तिथली तयारीही पाहता येईल. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे. विशालजी म्हणतात, तुला उद्या कुठे जायचं आहे का? रुद्राय म्हणतो, उद्या थोडंसं सामान आणायचं आहे, ते मी घेऊन येईन. विशालजी म्हणतात, ठीक आहे. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, रुद्र, मग नंतर तू जाऊन सुनबाईला घेऊन ये. रुद्राय म्हणतो, ठीक आहे आई. रुद्रायचं बोलणं ऐकल्यानंतर लक्ष्मीजी आणि ईश्वरी किचनचं काम आवरायला जाते. विशालजी आपल्या खोलीत निघून जातात. रुद्राही आपल्या खोलीत येतो आणि उद्यासाठी कपडे इस्त्री करू लागतो. काही वेळानंतर लक्ष्मीजी आणि ईश्वरी आपापल्या खोलीत जातात. ईश्वरी खोलीत येते तेव्हा रुद्राय कपडे ठेवत असतो. ती येऊन बेडवर बसते. रुद्राय इस्त्री बाजूला ठेवतो. तो ईश्वरीकडे पाहतो. ती मान खाली घालून बसलेली असते. रुद्राय तिच्या समोर येऊन गुडघ्यांवर बसतो. तो हळूच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतो. त्याच्या या कृतीमुळे ईश्वरी त्याच्याकडे पाहते. रुद्राय म्हणतो, मला माहिती आहे तुम्हाला मंदिरात जाणं आवडत नाही, तरी मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही माझ्यासोबत याल का? ईश्वरी म्हणते, जेव्हा तुम्हाला आधीच माहिती आहे, मग पुन्हा का विचारत आहात? रुद्राय म्हणतो, कारण मला वाटतं की तुम्ही यावं. मला हे माहीत नाही की तुम्ही देवावर विश्वास का ठेवत नाही, पण तुम्ही एकदा तरी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करू शकत नाही का? ईश्वरी म्हणते, माझ्याकडून ते होणार नाही, मला तिथे जायचं नाही. रुद्राय म्हणतो, थोड्या वेळासाठी का होईना, प्लीज. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, आता तुम्ही झोपा, पण काही हवं असेल तर मला सांगा. रुद्राय तिचे हात सोडतो. ईश्वरी ब्लँकेट ओढून झोपते. रुद्राय खोलीतील दिवे बंद करतो आणि स्टडीमध्ये येतो. तोही झोपतो. बराच वेळ तो तसाच पडून राहतो, पण त्याला झोप येत नाही. तो वेळ पाहतो. रात्रीचे 11:30 वाजत आले होते. रुद्राय लायटर आणि सिगारेट घेऊन बाल्कनीत येतो. जवळपास 20 मिनिटं तो तिथे बसून स्मोकिंग करतो. सगळेजण आपल्या खोलीत झोपलेले असतात. रुद्राय उठून आत येतो. बाल्कनी लॉक करतो आणि स्टडीमध्ये परत येतो. काही वेळातच त्यालाही झोप लागते. पुढच्या दिवशी सकाळी रुद्राय सकाळी 5 वाजताच उठतो. तो खाली येतो. त्यावेळी सगळेजण आपापल्या खोलीत झोपलेले असतात. कोणताही आवाज न करता तो आपल्या पर्सनल जिममध्ये येतो. तिथे तो 1 तास वर्कआउट करतो. काही वेळानंतर तो पुन्हा आपल्या खोलीत येतो. रुद्राय आपलं मॉर्निंग रुटीन पूर्ण करतो. आता 7 वाजले होते. रुद्राय तिथून मंदिरात निघून जातो. मंदिरात येऊन तो पूजेसाठी बसतो. 8:30 पर्यंत त्याची पूजा पूर्ण होते. पूजा झाल्यानंतर रुद्राय सामान गाडीत ठेवतो आणि मंदिरातील तयारीची पाहणी करू लागतो. दुसरीकडे राठोड भवनमध्ये सगळेजण नाश्ता करत होते. नाश्ता झाल्यानंतर विशालजी आपल्या खोलीत जातात. ईश्वरी अजून किचनमध्येच असते. लक्ष्मीजी तिच्याजवळ येऊन तिला म्हणतात, बेटा,
मी आणि भाऊजी मंदिरात जात आहोत. काही गरज पडली तर मला फोन कर. बाकी कविता इथे आहेच. ईश्वरी म्हणते, हो आई, ठीक आहे. लक्ष्मीजी एवढं बोलून आपल्या खोलीत जातात. जवळपास अर्ध्या तासांनी विशालजी आणि लक्ष्मीजी मंदिरासाठी निघतात. दुसरीकडे रुद्राई मंदिरातील सर्व तयारी पाहत असतो. काही वेळाने विशालजी आणि लक्ष्मीजी मंदिरात पोहोचतात. ते दोघे रुद्राईजवळ येतात. रुद्राई म्हणतो, आई तू बस आणि काका तुम्ही सगळ्या तयारीवर लक्ष ठेवा. मी फुलांच्या बाजारात जाऊन येतो. विशालजी हसत म्हणतात, ठीक आहे रुद्र. रुद्राई फुलांच्या बाजारात जातो. तिथून तो फुलं, हार, धोत्रा, बेलपत्र आणि इतर आवश्यक सामान घेतो आणि मग पुन्हा मंदिराकडे निघतो. रस्त्यात तो पायलला फोन करतो. हॅलो पायल, कुठे आहेस? पायल म्हणते, भाऊ मी आता घरातून निघते आहे. थोड्याच वेळात सामान घेऊन येते. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. आता 10 वाजले आहेत. प्रयत्न कर की 11पर्यंत पोहोचशील. पायल म्हणते, ठीक आहे. रुद्राई फोन ठेवतो आणि मंदिरात परत येतो. तो सामान पंडितजींकडे देतो. पंडितजी म्हणतात, रुद्र, भोले बाबांच्या अभिषेकासाठी दूध आणि बाकीचं सामान आलं का? रुद्राई म्हणतो, अरे ते तर मी विसरलोच. मी आताच घेऊन येतो. पंडितजी म्हणतात, ठीक आहे. रुद्राई डेअरीकडे निघतो. जवळपास अर्ध्या तासात तो डेअरीतून सामान घेतो आणि पुन्हा गाडीत येतो. रुद्राई ईश्वरीला फोन करतो. हॅलो भारे. ईश्वरी म्हणते, हो बोला. रुद्राई म्हणतो, तुम्ही तयार व्हा. मी थोड्याच वेळात तुम्हाला घ्यायला येतो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. रुद्राई सामान आणून पंडितजींकडे देतो. तो घरी जाणार इतक्यात पायलही तिथे येते. पायल स्वतःच्या गाडीने आली होती. ती गाडीतून उतरते आणि डिक्की उघडते. रुद्राई आणि विशालजी सगळे मिठाई मंदिरात घेऊन येतात. पायल गाडी लॉक करून रुद्राईजवळ येते आणि त्याला म्हणते, भाऊ अजून काही बाकी आहे का? रुद्राई म्हणतो, नाही सध्या तरी नाही. काही लागलं तर मी घेऊन येईल. पायल इकडे तिकडे पाहत म्हणते, भाऊ ईश्वरी आली नाही का अजून? रुद्राई म्हणतो, बस मी त्यांना घ्यायलाच जात आहे. पायल म्हणते, ठीक आहे मग तू जा आणि तूही आता तयार होऊन ये. ठीक आहे. बाकी तू एकदा सामान तपासून घे. काही कमी असेल तर मला फोन कर. मी घेऊन येईल. पायल म्हणते, ठीक आहे. आधी मी जाऊन आईला भेटते. रुद्राई म्हणतो, रुद्राई राठोड भाऊंकडे निघून जातो आणि पायल लक्ष्मीजींकडे येते. ती त्यांना भेटते आणि मग लक्ष्मीजींसोबत सामान तपासायला जाते. दुसरीकडे रुद्राई घरी येतो आणि थेट आपल्या खोलीत जातो. रुद्राई आपले कपडे घेतो आणि विशालजींच्या खोलीत जाऊन कपडे बदलतो. कपडे बदलून तो पुन्हा आपल्या खोलीत येतो. तो आरशासमोर उभा राहून केस नीट करत असतो. तेवढ्यात ईश्वरी चेंजिंग रूममधून बाहेर येते. ती खोलीत येते आणि रुद्राईकडे पाहते आणि त्याला म्हणते, तुम्ही कधी आलात? रुद्राई म्हणतो, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलो. तुम्ही तयार झालात? ईश्वरी म्हणते, हो, फक्त 2 मिनिटं अजून लागतील. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. रुद्राई स्वतः तयार होऊन खाली येतो आणि ईश्वरी तयार होऊ लागते. बाहेर येऊन तो रामला शोधू लागतो. राम त्यावेळी सिटिंग एरियामध्ये होता. म्हणून रुद्राई तिथे जातो आणि त्याला म्हणतो, राम, मी आणि ईश्वरी जात आहोत. आई आणि काका तर आधीच गेले आहेत. त्यामुळे तू लक्ष ठेव. राम म्हणतो, हो सर, मी लक्ष ठेवेल. रुद्राई म्हणतो, बाकी मी तुला जे सांगितलं होतं त्याकडे लक्ष ठेवतोयस ना? राम म्हणतो, सर मी रोज तपासतो. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. रुद्राई एवढं बोलून पुन्हा हॉलमध्ये येतो. ईश्वरी ही तयार होऊन खाली येत असते. रुद्राईची नजर तिच्यावर जाते. त्या हलक्या लाल रंगाच्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. रुद्राईची नजर तिच्यावरच खिळून राहते. ईश्वरी त्याच्याजवळ येऊन उभी राहते. रुद्राई पापणीही न लावता तिच्याकडे पाहत असतो. ईश्वरी म्हणते, चला. रुद्राई काहीच बोलत नाही. मग ईश्वरी त्याच्या खांद्यावर हलकंसं टॅप करते आणि पुन्हा म्हणते, काय झालं? चला. रुद्राई भानावर येत म्हणतो, हो चला. रुद्राई ईश्वरीसोबत गाडीच्या दिशेने चालू लागतो. चालता चालता तो स्वतःच्या डोक्यावर हलकासा हात मारत मनात म्हणतो, हे काय करतोयस तू? आज तुझा उपवास आहे आणि तू बाबांचं ध्यान करण्याऐवजी हे सगळं करतोयस? वेडा झाला आहेस का? काही वेळातच रुद्राई आणि ईश्वरी मंदिरात पोहोचतात. ईश्वरी आपला चेहरा झाकून घेते आणि रुद्राईसोबत लक्ष्मीजींकडे येते. पायलही तिथेच बसलेली असते. ईश्वरी पायलला भेटते आणि मग लक्ष्मीजींच्या जवळ जाऊन बसते. रुद्राई विशालजींकडे जातो. रोहनही तिथे आलेला असतो. आधी पंडितजी पूजा सुरू करतात आणि त्यानंतर प्रसाद वाटप सुरू होते. रुद्राई 3-4 तास प्रसाद वाटप करतो. त्यानंतर रोहन आणि विशालजींना तिथेच सोडून तो मंदिराच्या आत येतो. रुद्राई शिवलिंगासमोर जाऊन बसतो आणि मनात म्हणतो, भोलेनाथा मला क्षमा करा. माझ्याकडून चूक झाली आहे. रुद्राई डोळे मिटतो आणि मंत्र जप करू लागतो. दुसरीकडे रोहन आणि विशालजी काही वेळातच जवळजवळ संपूर्ण प्रसाद वाटून टाकतात. आता फक्त थोडासा प्रसाद उरलेला असतो, जो पायल, रोहन आणि ऑफिसमधील सर्वांना द्यायचा असतो.
रुद्राय अजूनही मंदिरात बसलेला असतो. विशालजी ऑफिससाठी प्रसाद घेऊन राठोड मार्बल इंडस्ट्रीकडे निघून जातात. संध्याकाळचे 5 वाजले होते. विशालजी ऑफिसमध्ये येतात आणि सर्वांना प्रसाद वाटतात. सुमारे 1 तास मंत्रजप केल्यानंतर रुद्राय मंदिराबाहेर येतो आणि सगळ्यांना म्हणतो, काका निघून गेले का? रोहन म्हणतो, हो हो, आणि आता आम्हीही निघतो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, प्रसाद घेऊन जा मग. रोहन म्हणतो, ठीक आहे. रोहन प्रसाद घेतो आणि मग तो व पायल दोघे हॉस्पिटलकडे निघून जातात. रुद्राय लक्ष्मीजींकडे येतो आणि त्यांना म्हणतो, आई तुम्ही दोघेही आता घरी जा. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, आणि तुला घरी यायचं नाही का? रुद्राय म्हणतो, तुम्ही दोघी जा, मी काम आवरून येतो. लक्ष्मीजी म्हणतात, मग आम्हीही थांबतो, सोबत जाऊया. रुद्राय म्हणतो, आई तू थकली असशील आणि त्या देखील, म्हणूनच सांगतोय. लक्ष्मीजी म्हणतात, चला ठीक आहे, पण तूही लवकर ये. रुद्राय म्हणतो, हो ठीक आहे. लक्ष्मीजी आणि ईश्वरी दोघी राठोड भावांकडे निघून जातात. ईश्वरी कपडे बदलून खाली येते. संध्याकाळचे 6 वाजले होते. लक्ष्मीजी आपल्या खोलीत असतात. ईश्वरी त्यांच्या खोलीबाहेर येऊन दरवाजा ठोठावते. लक्ष्मीजी म्हणतात, ये ईश्वरी. आई संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं? लक्ष्मीजी तिला म्हणतात, बेटा तू जाऊन थोडा आराम कर, काय बनवायचं ते मी बघते. ईश्वरी म्हणते, तुम्ही सांगितलं असतं तर मी तयारी करून ठेवली असती. लक्ष्मीजी तिला म्हणतात, तू जाऊन आराम कर आधी, थकली असशील. लक्ष्मीजींचं बोलणं ऐकून ईश्वरी आपल्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी येते. ती खरंच खूप थकली होती. ईश्वरी पलंगावर आडवी होती आणि लक्ष्मीजीही त्यांच्या खोलीत विश्रांती घेण्यासाठी लाईट बंद करतात. दुसरीकडे विशालजी आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होते. रुद्राय मंदिराबाहेर साफसफाई करून घेत होता. थोड्याच वेळात तंबूवालेही तिथे येतात. सगळं काम होईपर्यंत 7:30 वाजून जातात. रुद्राय मंदिरात येऊन काही वेळ बसतो. तो बराच वेळ शांतपणे तिथे बसलेला असतो. तेवढ्यात पंडितजी तिथे येऊन त्याच्या शेजारी बसतात आणि त्याला म्हणतात, काय झालं रुद्र, घरी जायचं नाही का? रुद्राय हसत म्हणतो, घरी नाही गेलो तर कुठे जाईल काका, घरी तर जावंच लागेल, थोड्या वेळाने निघेल. पंडितजी त्याला म्हणतात, मी सुनबाईला भेटलो होतो, चांगली आहे ती. रुद्राय म्हणतो, माहिती आहे काका. पंडितजी म्हणतात, तुझं व्रत आहे आणि तू सकाळपासून काही खाल्लंही नाहीस, मी काही आणू का? रुद्राय म्हणतो, नाही, घरी जाऊन खाईन. काका. पंडितजी म्हणतात, एवढी चिंता का करतोस, आता तू पूर्वीपेक्षा जास्त विचार करू लागलास. रुद्राय म्हणतो, काय करू मी, नको असूनही विचार करत राहतो. पंडितजी म्हणतात, भोले बाबा आहेत ना, ते सगळं सांभाळून घेतील. रुद्राय म्हणतो, लहानपणापासून त्यांनीच तर सांभाळलं आहे, माहीत नाही का, पण असं वाटतंय की काहीतरी होणार आहे. पंडितजी त्याला म्हणतात, तू खूप जास्त विचार करतोयस म्हणून तुला असं वाटतंय. रुद्राय म्हणतो, कदाचित. पंडितजी म्हणतात, बरं मला थोडं काम आहे, मी निघतो, तूही घरी जा आता. पंडितजी तिथून निघून जातात. रुद्राय आणखी काही वेळ तिथे थांबतो आणि मग रात्री 9 वाजता तिथून घरी जाण्यासाठी निघतो. रुद्राय घरी येतो आणि आपल्या खोलीत जातो. कपडे बदलून तो स्टडी रूममध्ये येतो. आज रुद्राय ऑफिसला गेला नव्हता म्हणून तो आपला लॅपटॉप घेऊन काही वेळ काम करण्यासाठी बसतो. थोड्याच वेळात विशालजी घरी येतात. लक्ष्मीजी आणि ईश्वरी स्वयंपाकघरात होत्या. विशालजी कपडे बदलून खाली येतात आणि म्हणतात, वहिनी रुद्र आला का? लक्ष्मीजी म्हणतात, हो भाऊजी, बहुतेक आला आहे. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मी त्याला भेटून येतो. ठीक आहे, तुम्ही भेटून या, मग जेवूया. विशालजी म्हणतात, हो वहिनी. ते रुद्रायच्या खोलीबाहेर येऊन दरवाजा ठोठावतात. रुद्राय काहीच प्रतिसाद देत नाही म्हणून विशालजी आत येतात. रुद्राय खोलीत नसतो. त्या स्टडी रूममध्ये जातात. त्याला आवाज देतात, रुद्राय. हो काका, तुम्ही कधी आलात? विशालजी म्हणतात, जेव्हा तू कामात व्यस्त होतास मी दार ठोठावलं होतं, पण तू काही प्रतिसाद दिला नाहीस. रुद्राय म्हणतो, मी ऐकलंच नाही. विशालजी त्याला म्हणतात, काही हरकत नाही. तसं उद्याचा काय प्लॅन आहे? रुद्राय म्हणतो, ऑफिसला जाईन आणि दुसरा काही प्लॅन नाही, पण तुम्ही का विचारत आहात? विशालजी त्याला म्हणतात, परवा कोर्टाची तारीख आहे, आठवतंय ना तुला? रुद्राय गंभीर होत म्हणतो, अर्थात आठवतंय काका. विशालजी म्हणतात, मी जेव्हा तिकडे जातो तेव्हा सगळे तुझ्याबद्दल विचारतात, मला कामाचं कारण सांगावं लागतं. रुद्राय म्हणतो, ही गोष्ट मला माहिती आहे काका. विशालजी म्हणतात, मग तुला असं का वाटत नाही का की कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी तू तिथे जावं? सगळ्यांना भेटून खूप दिवस झालेत. रुद्राय म्हणतो, जाईल काका,
पण कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते सगळे माझ्याकडे आशेने पाहतात म्हणून तिथे जाण्याची हिंमत होत नाही, विशालजी म्हणतात. कारण त्यांना तुझ्यापासूनच धीर मिळतो. दादानंतर त्यांच्यासाठी तू सर्व काही आहेस. रुद्राय म्हणतो, मी लवकरच त्यांना भेटायला जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा. विशालजी म्हणतात, ठीक आहे, चल काहीतरी खाऊन घे. सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीस. रुद्राय म्हणतो, तुम्ही जा, मी थोड्या वेळात येतो. विशालजी म्हणतात, ठीक आहे. विशालजी खाली येतात. ईश्वरी डायनिंग टेबलवर जेवण मांडत होती तर लक्ष्मीजी एका ताटात फळं कापत होत्या. विशालजी डायनिंग टेबलवर येऊन बसतात. लक्ष्मीजी रुद्रायसाठी फळं आणि दुधाचा ग्लास घेऊन त्याच्या खोलीत येतात आणि त्याला आवाज देतात, रुद्र, कुठे आहेस तू? रुद्राय म्हणतो, हो आई, मी स्टडीमध्ये आहे. लक्ष्मीजी स्टडीमध्ये येतात. त्या रुद्रायचा लॅपटॉप बाजूला ठेवतात आणि त्याच्यासमोर ट्रे ठेवत त्याला म्हणतात, आधी हे खा. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीस. रुद्राय म्हणतो, आई, मी खाईन. लक्ष्मीजी रागाने म्हणतात, नाही, आत्ताच हे खा. सकाळपासून बघते आहे इकडून तिकडे धावत आहेस. काही खाण्याचं भानच नाही. घरी आलास तर सरळ खोलीतच येऊन बसलास. रुद्राय शांत आवाजात म्हणतो, बरं ठीक आहे, खातोय. तू एवढं रागावली का आहेस? लक्ष्मीजी म्हणतात, हो ठीक आहे, खा. रुद्राय फळं आणि दूध संपवतो. त्यानंतर ताट आणि ग्लास ट्रेमध्ये ठेवतो. लक्ष्मीजी त्याच्याजवळ बसलेल्या होत्या. रुद्राय त्यांच्याकडे पाहत म्हणतो, मी खाल्लं आहे, आता तरी तुम्ही जेवून घ्या. लक्ष्मीजी म्हणतात, हो, आम्ही जाऊन जेवतो. रुद्राय म्हणतो, व्रत माझं असतं, मग तुम्ही का उपाशी राहता? तुम्ही तरी वेळेवर जेवून घेत जा. लक्ष्मीजी म्हणतात, तू काही खाल्लेलं नसताना आम्ही जेवू, असं कधी होऊ शकतं का? रुद्राय म्हणतो, तू माझी थोडी जास्तच काळजी करते, एवढं लक्ष देऊ नको माझ्याकडे. लक्ष्मीजी म्हणतात, बस बस, एवढ्या मोठ्या गोष्टी बोलायची गरज नाही. तू आराम कर, आम्ही जातो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. लक्ष्मीजी खाली येतात. रुद्राय पुन्हा आपलं काम करू लागतो. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ईश्वरी स्वयंपाकघरात येते. कविताने स्वयंपाकघर आवरल्यानंतर ईश्वरी आपल्या खोलीत येते. रुद्राय अजूनही काम करत होता. ईश्वरी कपडे बदलून पलंगावर येऊन बसते. आज रुद्रायचं व्रत होतं. ही गोष्ट ईश्वरीला माहीत नव्हती म्हणून ती रुद्रायशी बोलायचं ठरवून त्याच्याकडे येते. ईश्वरी स्टडीमध्ये येऊन त्याच्यासमोर उभी राहते आणि रुद्रायला म्हणते, तुम्ही आज जेवण केलं नाही, मी काही आणू का? रुद्राय हसत म्हणतो, आज माझा उपवास आहे. ईश्वरी थोडी संकोचून म्हणते, सॉरी, मला माहीत नव्हतं. रुद्राय म्हणतो, इट्स ओके भारे, तुम्ही जेवण केलं का? हो. रुद्राय म्हणतो, अजून काही बोलायचं होतं का तुम्हाला? नाही, फक्त हेच विचारायचं होतं. ठीक आहे, तुम्ही जाऊन झोपा. गुड नाईट. गुड नाईट. ईश्वरी परत खोलीत येते आणि लाईट्स बंद करून झोपते. रुद्राही रात्री 11 वाजेपर्यंत काम करतो. त्यानंतर लॅपटॉप बंद करून काही वेळातच झोपून जातो. दुसऱ्या दिवशी रुद्राय सकाळी नेहमीच्या वेळी उठतो आणि आपल्या मॉर्निंग रुटीन पूर्ण करतो. त्यानंतर तो मंदिरात जातो तर ईश्वरी खाली स्वयंपाकघरात येऊन नाश्ता बनवू लागते. रुद्राय 9 वाजेपर्यंत मंदिरातून परत येतो. तो डायनिंग टेबलवर येऊन बसतो. लक्ष्मीजी, ईश्वरी आणि विशालजीही तिथे आलेले असतात. सर्वजण एकत्र नाश्ता करतात. त्यानंतर रुद्राय कारची चावी घेण्यासाठी खोलीत येतो. तो चावी आणि फोन घेतो आणि पुन्हा खाली येतो. रुद्रायची नजर ईश्वरीवर जाते तर ईश्वरीची नजरही त्याच्यावरच असते. 2 क्षणांसाठी रुद्रायचे पावलं तिथेच थांबतात. पण मग ईश्वरी नजर वळवते आणि रुद्राय बाहेर येतो. विशालजी त्याची वाट पाहत असतात. रुद्राय ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि मग ते दोघे ऑफिसला निघून जातात. रुद्राय आपलं काम करू लागतो तर विशालजी काही वेळ ऑफिसमध्ये थांबतात आणि नंतर कार घेऊन कुठेतरी निघून जातात. काही वेळानंतर विशालजी एका ऑफिसमध्ये बसलेले असतात. त्यांच्यासमोर त्यांच्याच वयाची एक महिला बसलेली असते आणि दोघांच्या समोर चहाचे कप ठेवलेले असतात. विशालजींच्या चेहऱ्यावर कोणतेही विशेष भाव नसतात. दोघे शांतपणे चहा पित असतात. तेवढ्यात ती महिला विशालजींना विचारते, रुद्राय येणार नाही का? विशालजी म्हणतात, त्याने सांगितलं आहे की कोर्टाचा निकाल लागल्यानंतर तो येईल. ती महिला म्हणते, काही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का? विशालजी चहाचा घोट घेत म्हणतात, नाहीतर अशी काही गोष्ट नाही. ती महिला म्हणते, मग तो येत का नाही? कित्येक महिने झालेत. विशालजी म्हणतात, सध्या तो कामात खूप व्यस्त आहे म्हणून येऊ शकत नाही. ती महिला म्हणते, बरं. विशालजी म्हणतात, तुम्हा सगळ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, फक्त विश्वास ठेवा. ती महिला म्हणते, आम्हाला तुमच्या दोघांवर विश्वास आहे. विशालजी म्हणतात, बरं, आता मला निघायला हवं, काम सोडून आलो आहे. ती महिला म्हणते, ठीक आहे. विशालजी म्हणतात, लवकरच पुन्हा भेट होईल. त्यानंतर ते तिथून निघून ऑफिसमध्ये परत येतात. ऑफिसमध्ये आल्यानंतर ते आपल्या केबिनमध्ये जातात आणि काम सुरू करतात. दुसरीकडे रुद्राय कोणाला तरी फोन करतो. पहिल्याच रिंगमध्ये कॉल उचलला जातो. समोरून, हॅलो सर, बोला. रुद्राय म्हणतो, काय अपडेट आहे? सांग.
समोरून. सगळं नॉर्मल आहे सर. थोड्याच वेळापूर्वी विशाल सर इथून गेले. रुद्राय म्हणतो, त्यांनी काही सांगितलं का? समोरून म्हणतं, नाही सर, काही नाही. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, काही झालं तर मला कॉल कर. समोरून, ओके सर. रुद्राय कॉल डिस्कनेक्ट करतो. काम करता करता रात्र होते. रुद्राय आपल्या केबिनमध्ये काम करत असतो आणि विशालची फाईल्स आवरत असतात. काही वेळानंतर विशालची फाईल्स आवरून रुद्रायच्या केबिनमध्ये येतात. रुद्र, घरी जायचं नाही का? रुद्राय म्हणतो, काका तुम्ही कार घेऊन जा, मी थोड्या वेळाने येतो. विशालजी त्याला म्हणतात, तू बाईकने येणार आहेस का? रुद्राय म्हणतो, हो. विशालजी म्हणतात, ठीक आहे, पण लवकर ये. ठीक आहे काका. विशालजी रुद्रायशी बोलून पार्किंगमध्ये येतात आणि कारने राठोड भाऊंकडे निघून जातात. साधारण अर्ध्या तासाने ते घरी पोहोचतात. दुसरीकडे रुद्राही आपली बाईक घेऊन निघतो. तो धरणाजवळ येतो. रुद्राय बाईक बाजूला लावतो आणि सिगारेट पेटवतो. तो एकामागून एक सिगारेट ओढत असतो. का कोण जाणे, पण त्याला खूप तणाव जाणवत असतो. त्याला काहीतरी वेगळं वाटत असतं. जवळपास अर्धा तास स्मोकिंग केल्यानंतर तो अजून थोडा वेळ तिथेच थांबायचं ठरवतो. रात्री 10:30 वाजता रुद्राय आपली बाईक सुरू करतो आणि राठोड भवनकडे निघतो. घरी आल्यावर तो आपल्या खोलीत जातो, कपडे बदलतो आणि खाली येतो. सगळ्यांचं जेवण झालेलं असतं. तिथे लक्ष्मीजी आणि ईश्वरी बसलेले असतात. लक्ष्मीजी म्हणतात, रुद्र बस बेटा, आम्ही तुमच्यासाठी ताट वाढतो. रुद्राय म्हणतो, हो आई. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, आज उशीर झाला तुला? हो, ते थोडं काम होतं म्हणून उशीर झाला. बरं. लक्ष्मीजी त्याच्यासाठी ताट वाढतात. रुद्राय जेवण करतो आणि त्यानंतर तो पुन्हा आपल्या खोलीत येतो. ईश्वरी खोलीत येते. रुद्राय त्यावेळी स्टडीमध्ये असतो. तो झोपायचा विचार करून आडवा होतो. ईश्वर ही आडवी होती आणि विचार करू लागते. ईश्वरी मनात म्हणते, उद्या कोर्टाचा निकाल लागणार आहे, माहीत नाही काय होईल. खोलीत ईश्वरी उद्याबद्दल विचार करत होती तर स्टडीमध्ये रुद्राय. इकडे ईश्वरीला काही वेळाने झोप लागते, पण रुद्रायला झोप यायला खूप उशीर होतो. तो उद्या काय होईल याचाच विचार जास्त वेळ करत राहतो. तर आता उद्या काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.